श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, माझ्या प्रिय मुला, आज तू या संदेशावरती आला आहेस. या संदेशाला तू ऐकत आहेस. या संदेशाला आज तू पूर्ण ऐक. या संदेशाला तू आता ऐकण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे या संदेशाला तू आता मधातून सोडून जाऊ नको. या संदेशाला तू आज फक्त मोजून 15 मिनिटे ऐकून तर बघ. तुझ्या जीवनातील सर्वात मोठे संकट या संदेशाला फक्त 15 मिनिटे ऐकल्याने दूर होईल. तुझे अडकलेले सर्वात मोठे काम या काही मिनिटात संदेश ऐकल्याने तुला पूर्ण होताना दिसेल. तुझ्या आयुष्यात या 15 मिनिटांमध्ये अनेक चमत्कार घडायला लागतील. स्वामींनी हा संदेश खास फक्त तुझ्यासाठी पाठवला आहे. या संदेशाला मोजून 15 मिनिटे तू ऐकून बघ. तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी तुझी इच्छा आज या संदेशाला ऐकल्यानंतर पूर्ण होईल. स्वामी म्हणतात, तुमचा जर माझ्यावरती विश्वास असेल, तुम्ही मला मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही बदलायचे असेल तर स्वतःचे विचार बदला. कारण विचार बदलाल तर जग बदलेल आणि जग बदलेल तर तुमच्यासाठी सर्व काही गोष्टी आपण्याप बदलतील. हातात हात घेतला तर मैत्री होते. दोन्ही हात जोडला तर भक्ती होते. कुणाला हात दिला तर मदत होते. हाताचे महत्त्व की अनेक आहेत, त्यापुढे काहीही होते. स्वामी हे आपल्यासाठी अशक्यही शक्य करतात. तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी सर्व काही चांगलं करतील. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपल्या आयुष्यात सदैव पुढे चालत राहा. स्वामी सांगतात, आयुष्यात अनेक अडचणी आहेत. प्रत्येक अडचणीत तुम्हाला वेगवेगळा नवीन मार्ग मिळेल. योग्य मार्गाने तुम्ही पुढे जाऊ शकता. आयुष्यामध्ये अडचणी या प्रत्येकाच्या जीवनात असतात. जो त्या अडचणींचा सामना करतो तो खरा यशस्वी होतो आणि जो त्या अडचणीपासून पळण्याचा प्रयत्न करतो तो आयुष्यात तसाच अडकून राहतो. प्रत्येक मोठी गोष्ट चांगली असेल असे नाही, पण जे प्रत्येक चांगली मात्र गोष्ट असते ती नेहमी मोठी असते. तारुण्यातील बेछुटी वर्तन हे वृद्धापकाळात नावावरचे कर्ज असते. 30 वर्षानंतर हे कर्ज आपल्याला व्याजासकट फेडावं लागते. तरुण हा शब्द राष्ट्रीय पुनर्वृत्तीला धोकक आहे. जो मातृभूमीवर प्रेम करतो त्याला कधी दुसऱ्यावर प्रेम करण्याची गरज भासत नाही. आयुष्यात त्याला सर्व काही मिळतं. ज्याचं मन सदा सर्वदा धर्मात राहतं त्याला देव देखील नमस्कार करतो. लीनता आणि विनयशीलता या धर्माच्या 2 शाखा आहेत. आयुष्यात जर आपला देवावरती विश्वास असेल आणि त्यांना मानत असाल तर नेहमी देवावरती पूर्ण विश्वास ठेवा. तसेच या स्वामी संदेशाला 15 मिनिटापर्यंत न बंद करता ऐका. हा स्वामी संदेश तुमच्यासाठी भाग्याचा ठरेल. येत्या काही काळापर्यंत या संदेशाला न बंद करता फक्त ऐकून बघा. तुमच्या मोठ्या इच्छा पूर्ण होतील. आपण केलेल्या परीक्षा आणि आपली घड्याळे नेहमी सारखी बदलतात आणि प्रत्येकजण स्वतःवर विश्वास ठेवून चालतो. अनुभव राहणीविने कायसे श्रवण. आयुष्यात आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपला अनुभव हा फार महत्त्वाचा आहे. योग्य अनुभव असणे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. जोपर्यंत कोणतीही गोष्ट तुमच्या अनुभवाच्या व बुद्धीच्या कसोटीवरून उतरत नाही तोपर्यंत ती गोष्ट लवकर करू नका. आयुष्यात जर पुढे जायचंय तर सतत प्रयत्न करा, मेहनत करा. त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. अनुभव ही एक फणी आहे, मात्र माणसाला टक्कल पडते ती निसर्गाची. त्यामुळे त्याला बहाल करीत असतो. जो अनुभव नाही ते वैद्यच नव्हे. वेदांतासारखा अनुभव नाही. अनुभवाने मनुष्य शहाणा होतो. अनुभवानेच आलेले शहाणपण हजारो पुस्तके वाचून आलेल्या शहाणपणापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ असते. अनुभव हा आपल्यासाठी सर्वात मोठा शिक्षक असतो. आयुष्यात अनुभव एवढा शिक्षक दुसरा कुठलाच नसतो. प्राप्तीसाठी घेतलेला कुठलाच अनुभव कधी व्यर्थ जात नाही.
मग तो सुखकारक असो की दुःखकारक असो, तुम्ही अनुभवायला शिकलेल्या गोष्टीपैकी बहुतेक गोष्टी अशा असतात की त्या तुम्हाला त्या शिकल्या नाही तरीही चालतात. अनुभवण्यासाठी काही गोष्टी असतात, काही गोष्टी अनुभवण्यासाठी नसतात. स्वानुभूती हे आपले मत पाहिजे. छापलेले पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान कधीच मिळणार नाही. खरे ज्ञान हे आपल्या अनुभवाचे पुस्तक वाचल्याने मिळत असते. अनुभव तर्कातीक आहे, श्रद्धा अनुभवाच्या आधारानेच राहिली व त्यांच्यात पलीकडे वस्तू आहे. आयुष्यात ऐकून काय करायचंय त्याकडे लक्ष द्या. संधीची वाट पाहू नका, ती संधी स्वतः शोधा आणि मग कामाला लागा. संभाषणावरून माणसाची खरी किंमत होते. आपल्याला सांस्कृतिक स्वभावाची माणसे सहजरित्या बोलतात. आयुष्यात जर आपल्याला आपल्यासारखी माणसे मिळाली तर आपण त्यांच्यासोबत सहज बोलू शकतो. स्वामी सांगतात, स्वतःच्या बुद्धीने चालून चूक करण्यापेक्षा दुसऱ्याच्या दाखवलेल्या मार्गाने चालणे अधिक चांगले असते. स्वतःच्या दोषांचे स्वतः इतकं कुणाला जाणीव नसते, परंतु प्रत्येकजण स्वतःला मोठा समजतो. जो व्यक्ती स्वतः लहानपणा घेतो त्याला त्याचे दोष पूर्ण भरून काढता येतात. स्वामी म्हणतात, वर्तमान काळाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा. परमेश्वर एका वेळी एक क्षण देतो, दुसरा क्षण देण्यापूर्वी तो पहिला क्षण काढून घेतो. वेळ गमावणे म्हणजे शक्ती गमावणे. मुख्य गोष्टीत वेळ गमावणे म्हणजे आपल्या कामाला सुरुवात करणे होय. हळूहळूच्या मार्गाने जाणारा मनुष्य अशक्यता किंवा अपयश यांच्या मुक्कामाला जाऊन पोहोचतो. त्यामुळे थोडं घाई करा. घाई करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण तुम्ही जर खूपच आरामात चलाल तर तुम्हाला साधव कासव सुद्धा हरवून जाईल. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असून सुद्धा साधं राहणं, अधिकार असून सुद्धा नम्र राहणं, राग असून सुद्धा शहाणं राहणं, याला जीवन म्हणतात. आयुष्यात संकट येतात. संकट हे पाण्यासारखी असतात. हे तुम्हाला दिसतात, तुम्हाला जाणवतात, पण जेव्हा तुम्हाला त्याची गरज नसेल तेव्हा त्याच्या नादाला लागू नका. काही काळात ते पाण्यासारखंच निघून जातं. मुख्य गोष्ट म्हणजे वेळी जागे होऊन कामाला सुरुवात करणे आहे. आयुष्यात तुम्हाला एखादी गोष्ट समजली तर त्या गोष्टीबद्दल मेहनत करा, प्रयत्न करा आणि ती गोष्ट मिळवा. स्वामी सांगतात, माझ्यामुळे हे आहे, माझ्यामुळे हे नाही असं म्हणण्यापेक्षा माझ्यामुळे आपण आहोत आणि आपल्यामुळे मी आहे असं म्हणा. हळूहळूच्या मार्गाने जात आहात तर तुम्हाला यशस्वी व्हायला खूप वेळ लागेल. स्वामी सांगतात, वेळेवर काम करायची सवय ठेवा, मग तुमच्या कामामध्ये स्पीड सुद्धा आपोआप वाढेल. तुम्ही आयुष्यात योग्य त्या गतीने सुद्धा पुढे जाल आणि वेळेवर काम करायची सवय तुम्हाला योग्य त्या दिशेलाही पुटकन नेईल. स्वामी सांगतात, काळ हा सर्वक्ष काही नाही. काळ हा सर्वात मोठा गुरु आहे. काळ आपल्यासाठी खूप मोठ्या गोष्टी आणि संधी घेऊन येतो. काळ हे आपल्यासाठी एक इतिहासकार आहे. वेळ कुठली शुभ नसते किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो आणि त्याला शुभ किंवा अशुभ असा दर्जा देतो. नदीच्या लाटा कदाचित फिरून उत्पन्न होतील, पण मनुष्याच्या नष्ट झालेलं रूप, बळ, लावण्य आणि सौंदर्य कधी परत येत नाही. एकदा का ते बसलं तर ते बसूनच जातं. लक्षात ठेवा, कामासारखा दुसरा कोणता आपला उपाय नाही. जो व्यक्ती काम करत असतो तो व्यक्ती आयुष्यात सदैव पुढे जात असतो. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, काळाच्या प्रवाहात त्यांनी काळावर मात केली. त्यांना न्याय अवंगत असते. सर्वच प्रश्न कधी सोडून सुटत नाही. काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. ज्ञानात मिळते तेवढे परम सुख अन्य कशातही नाही. म्हातारपण व शून्य यांच्या वेगवेगळे प्रवाहान आपल्याला पुढे नेतात. स्वामी सांगतात, आयुष्यात चांगल्या सवयीसाठी वाढदिवसाचा मुहूर्त नको किंवा चारित्र्य सुधारण्यासाठी नव्या वर्षाची, नव्या पर्वाची एखादी शुभ दिनांक नको. दैनंदिन जीवनात तुमच्या चारित्र्याची घडण होत असते. जर तुम्हाला सुधारायचं आहे तर ते निर्णय जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हाच घ्या. कधीच एखाद्या स्थितीसाठी किंवा एखाद्या चांगल्या दिवसासाठी वाट पाहू नका. स्वामी म्हणतात, चांगला दिवस ते आहे ज्या दिवशी तुम्ही सुरुवात कराल. स्वामी बोलतात, शिक्षण हे मातेच्या अंकापासून सुरू होते आणि त्यावेळी बोलला जाणारा प्रत्येक शब्द मुलाचा स्वभाव बनविण्यासाठी कारणीभूत होतो. हे पालकांना लक्षात ठेवायला हवे. लेकरांकडून एखादी गोष्ट शिकून घेणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. एखादी कल्पना मनावर बिंबणे, मनाला वळण लावणे किंवा ज्ञानाचा प्रसार करणे हा शिक्षकाच्या मर्यादा असू नये.
परंतु त्याचे ध्येय जीवनास परिपूर्णता आणणे, समजूतदारपणा वाढणे आणि आयुष्यात त्याला एक चांगला विद्यार्थी बनवणे असे असले पाहिजे. अपयश म्हणजे काही आपला दोष नाही, योग्य मार्गावर आणणारे ते मार्गसत दगड आहेत. ते आपल्या आयुष्यात येत असतात. ज्या ज्या वेळेस प्रयोग फसणार असते त्या वेळेस वाटते सफल होणार नाही, पण लक्षात ठेवा त्याच वेळेला व्यक्ती खरा सफल होत असतो. फक्त त्याचा विश्वास डगमगला नाही पाहिजे. जर त्याचा विश्वास हा ठाम राहिला तर 100% तो सफल होत असतो. आयुष्यामध्ये एक गोष्ट अशी असते ती म्हणजे अपयश. हे दर्शविते की यासाठी आपण कामासाठी आणखीन किती पिढ्या खर्च घालवण्याची आवश्यकता आहे, आणखीन साधनेची जरूरत आहे. पराभव म्हणजे काय? केवळ शिक्षण हातातून काहीतरी अधिक चांगलं घडायलाच काहीही कामाचं नाही. शिक्षणासोबत आपल्याला बऱ्याच काही गोष्टी पाहिजेत, जसं स्वतःवरती विश्वास, आपलं डोकं, आपण डोक्याचा किती वापर करतो ते आणि किती जागी वापर करतो ते. आयुष्यात पुढे जायचंय तर मग सगळ्याच गोष्टींचा वापर करून पुढे जावं लागतं. पराभवाच्या अरण्यातून मार्ग काढल्याशिवाय विजयाचा पताका नाही मिळायचा. अपयशाचा कठीण खडक फोडा, खाली मधुर झळ आहे ते पहा. जे मोठ्या कारणासाठी मेले ते कधी अपयशी होत नाही. आपण उठण्याला जाणतो. आयुष्यात पुढे जायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करा. सर्व काही बघा मग तुमच्या मनाप्रमाणे होईल. यशामुळे मतिभ्रष्टता आली की अपयशामुळे गाठ पडलीच असते. आयुष्यात खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. प्रत्येक मनुष्याच्या एकांत्यात काही असे क्षण दिसून येतात, त्यामुळे त्याला या क्षणांचा तो कसा उपयोग करतो हेही कळत नाही. यावर त्याच्या दिवसेंदिवस अपयश अवलंबून असते. लक्षात ठेवा, जर तुम्हाला आयुष्यात खरंच यशस्वी व्हायचंय तर काहीतरी युनिक करा. लोकांसारखं कराल तर लोकांसारखंच राहाल, पण थोडं जरी युनिक कराल तर लोकांपेक्षा पुढे निघाल. काही पराजय हे विजय इतके प्रभावी असतात. हरलो असं वाटेल की प्रत्येक वेळेला हरलो तर असं वाटेल की आपण आज जिंकले आहो. स्वतःवरती एवढा विश्वास ठेवा, स्वतःमध्ये सर्व काही एवढं करा. स्वामी सांगतात, जर तुमचं आयुष्य जर चांगलं चालवायचं असेल तर राग कमी करा आणि शांतपणे बोलून कुठल्याही गोष्टीचा पूर्णपणे नायनाट लावण्याचा प्रयत्न करा. स्वामी म्हणतात, तुम्हाला आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. जसे तुम्ही प्रयत्न कधी करत आहात, प्रयत्न किती करत आहात, तुमचे प्रयत्न योग्य दिशेला आहेत की नाही. जर तुमचे प्रयत्न हे योग्य दिशेला असतील तर तुम्ही सतत पुढे जाल. लक्षात ठेवा, काही पराजय हे आपल्याला खूप काही गोष्टी शिकवून जातात. विरोध दर्शवून सुद्धा भांडून तुम्हाला विजय मिळवाल तर तो व्यर्थ आहे, कारण त्यामुळे प्रतिस्पर्ध्याच्या शुभेच्छा तुम्हाला कधी मिळणार नाही. अभिमानाने अलग राहा तर मराल. स्वामी सांगतात, मनुष्य जे बंधन स्वतःवर आणतो, आपल्या बुद्धीवर लादून घेतो, ते पाळायला त्याला एका प्रकारचा आनंद असतो, अभिमान वाटतो. गर्विष्ठांना स्वर्गाचा प्रवेश मिळणार नाही आणि वाकडं करतानाही त्यांना काही उपाय होणार नाही. अहंकार कोणत्याही गोष्टीचा करू नका. अहंकार जो व्यक्ती करतो तो लवकरच संपून जातो. रावणाने अहंकार केला होता, रावणाने गर्व केला होता, स्वतःला खूप शहाणा समजत होता. मग त्याच्यासोबत काय झालं अख्ख्या जगाला माहिती आहे. अभ्यास आणि वैराग्य ही एका वस्तूची विधायक आणि निषेक अंगे आहेत. सर्व साहित्यांच्या अभ्यासाने किंवा सर्व विषयांच्या विज्ञानाने जे समाधान लाभणार नाही ते आत्मसंशोधनाने लाभते. अभ्यासात लांबी, रुंदी व खोली तिहींची अपेक्षा आहे. मान, मान्यता, श्रद्धा, अपराध, रोग आणि आळस या 5 कारणामुळे मनुष्य खऱ्या अर्थाने शिकू शकतो. अभ्यासामुळे आनंद वाढतो, भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते. आळसाच्या सेवेला जो जिंकतो, पिटावून लावतो, निश्चयाला झेंडा जीवनाच्या मैदानात रोपतो, तो झेंडा यशस्वी होतो. आळस हा महाभयंकर शत्रू आहे, हुशार शत्रू आहे. माणसाच्या मनात किल्ल्याचा त्याचा नेहमीच वेढा असतो. केव्हा हल्ला होईल त्याचा नेम नसतो. आत्मविश्वास हे कर्तृत्व वृक्षाचे मूळ आहे. वृक्षाच्या मुळे जो भूमिका खोल जातात तो वादळी झुंजण्याचे त्यांचे सामर्थ्य वाढते. आयुष्यातील नवविविध संकटांशी टक्कर देण्याला आत्मविश्वासही असाच उपयोगी पडतो. माणसामध्ये नवी नवी रचना करण्याची शक्ती आहे, पुढे जाण्याची शक्ती आहे, आक्रमणाचा प्रतिकार करण्याची शक्ती आहे आणि कुठल्याही बाबतीत आपण कमी आहोत असे त्याला समजू नये. त्याने नेहमी पुढे जात राहिलं पाहिजे. विश्वासामुळे माणसाला बळ येते. सत्य, प्रीती, सुख, संपत्ती आणि प्राण्य या 4 मनुष्यांच्या कसोट्या आहेत. या कसोटीला जे उत्तर देते त्याच्यावर ते पूर्ण विश्वास टाकते.
मनुष्य हा स्वतःच्या शक्तीने पुढे सरकारला असला पाहिजे. त्यांच्या गती द्यायला दुसरे लोक लागतात. ती कसली माणसे? श्रद्धेच्या बळावर मनुष्य विशेष कार्य करू शकतो असे नाही, पण त्याला श्रद्धा असेल तर ते बऱ्याच गोष्टी अशा करू शकतो. त्यासाठी विशेष ताकद लागत असते. नदी वाहून गेल्यावर पाय न भिजविता पलीकडे जाऊया या मूर्खपणाच्या आशेवर थांबून न बसता पाण्यात उडी मारून आणि प्रवाह तोडून पलीकडे चला. प्रतिबिंब ही अनंत परिश्रमात समावलेली असते. तुम्ही निर्भय व्हा. तुम्ही भीती बाळगाल तर आयुष्यात मागे राहाल. रडू नकोस. रडायला वेळ असेल तर तुम्ही मागेच असाल. आयुष्यात जर पुढे जायचंय तर या जगात धावपळ व तुम्ही खूप काही गोष्टी असतात ज्या मागे सोडाल. स्वामी सांगतात या जगात खूप गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अजून मिळवायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला अजून मेहनत करायची आहे. श्रद्धा हा असा पक्षी आहे की पहाटच्या गर्द काळोख्यात त्याला प्रकाशाची राहुल लागली की तो गाऊ लागतो. संसाराच्या खोलीत भिवू नको. तू पोहताना पृष्ठभागावर जायचे आहे. तिथे तू बुडायची काहीही प्रकारची काळजी नाही. अलगुंजाच्या किंवा फ्लूट हा चीर गेलेला असला तरी सूर त्याला कसे निघतील? स्वामी सांगतात अंधारात चालणाऱ्या मनुष्याचे जीवन हे निराशमय असते. त्याला किनाऱ्याचा आमंत्रण येईल तिकडे तो जात असतो. आयुष्यात असे असे जे बोले तैसा चाले ते सर्व काही चांगलं होते. आपल्या बोलण्याप्रमाणे जर चालायला लागले तर तुमच्या आयुष्यात अर्धे संकटे आधीच कमी होतात. सर्व जगाला विसरून मनाची शक्ती दृढपणे स्थिर करणे याला एकाग्रता म्हणतात. एकाग्र झाल्यावर अशक्य असं काही नाही. मग मन सुद्धा एकाग्र व्हायला लागतं आणि मन एकाग्र झाल्यावर अशक्यही शक्य होतं. ध्यान एकाग्रता ही एक सदैव सज्ज असणारी, उपयोगी व संकटमुक्त करणारी फायदेशीर सवय आहे. एकाग्रता आपल्याला जीवनात एक परम आवश्यक गुण आहे. मी कोणतेच काम एकसारखे कंटाळ येईल तोपर्यंत करू शकत नाही. स्वामी म्हणतात मी स्वतःवर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. जर तुमचा विश्वास स्वतःवर असेल तर सर्व तुम्हाला जसं हवं आहे तसं होईल. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न केल्यावर सर्व गोष्टी होतात. स्वामी सांगतात होय, तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल तर या संदेशाला एक लाईक नक्की करा. आयुष्यात खूप पुढे जाल. स्वामींवरती विश्वास असेल तर या संदेशाला एक लाईक करणे विसरू नका. स्वतःशी एकरूप असता त्यावेळी तुम्ही साधू शकता. ज्या वेळेला तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करायचं असते त्यावेळेला तुम्हाला स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवावा लागतो. कामाची वाट पाहणे हे पतनामाचे लक्षण होय. कर्तृत्वाने पुढे जाणे हे सारी तुमची इच्छा होय. उद्या भविष्यात आजच्या ताग्यातून आपल्याला कर्मातून निर्माण करावा लागेल. स्वतःच्या वाट्याला दुःखाचे काटे असतील तरी दुसऱ्याच्या वाट्याला सुखद फुले देणे हे आपली कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपल्याला नेहमी पाळायला पाहिजे. हे कर्तव्य नेहमी पाळा. आयुष्यात खूप पुढे जाल. स्वामी सांगतात पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचे असते. रण मग आपोआप जिंकले जाते. लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याला स्वतःचा गंज त्याला नष्ट करून टाकतो. त्यामुळे स्वतःला एवढं खंबीर बनवा की तुम्हाला काहीच गोष्टी आयुष्यात अडचणी म्हणून आला तर त्यांचा सामना करता आला पाहिजे. आयुष्यात अडचणी या बऱ्याच गोष्टीच्या येतात आणि त्यांचा सामना करायला आपल्याकडे जिगर लागतं. जर आपण त्या गोष्टींचा सामना करायला शिकलो तर आयुष्यात आपण खूप पुढे जाऊ शकतो. स्वामी सांगतात आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक गोष्ट केली तर होऊ शकते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करा. जो कर्म जसे करतो त्याला त्याचे तसे फळ मिळतं. योग्य कर्माचे योग्य फळ असतं. त्यामुळे कर्म हे योग्य ठेवा, फळ तुम्हाला योग्यच मिळेल. देव म्हणतो माझ्या प्रिय मुला, तुझ्या संकटकाळी मी तुझी साथ देत आहे. त्यामुळे तुला काळजी करण्याची गरज नाही. मी सदैव तुझ्या सोबत आहे. नाही हा शब्द तुम्हाला तोवर ऐकू येत नाही तोवर सगळं काही तुमच्यासाठी शक्य आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला नाही हा शब्द ऐकू यायला लागला त्यावेळेला तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टी अशक्य होतील. लक्षात ठेवा, देवावर विश्वास ठेवताना कधीच कुठल्याच देवावर कधीही विश्वास असा पूर्ण ठेवायचा. अर्धा विश्वास ठेवू नये. त्यामुळे तो देव नाराज सुद्धा होऊ शकतो. जर तुम्ही एखाद्या देवावरती अर्धा विश्वास ठेवला असाल तर त्यांची माफी मागा. आयुष्यात पूर्ण विश्वास ठेवणे हे चांगले असते. देवावरती आणि माणसावरती याने आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागतात. यामुळे तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते तुम्ही मिळवू शकता.
स्वामी सांगतात, मी तर सदैव तुमच्या पाठीशी आहे. एकही दिवस असा नव्हता की मी तुमची साथ दिली नाही. मी सदैव तुमची साथ देत आलो आहो. मी सदैव तुमची साथ देत आहे आणि मी सदैव तुमची साथ देत राहणार आहे. तुम्ही फक्त स्वप्न मोठे पहा, ते पूर्ण करण्यासाठी मेहनत जास्त करा. तुम्हाला त्यात यश देणे माझे काम आहे. ते माझे कर्तव्य, माझी जिम्मेदारी, माझी जबाबदारी आहे. तुम्हाला त्याबाबत चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही चिंतामुक्त व्हा. आपले नशीब देव नाही तर आपले काम बनविते. आपले कर्म जसे असेल तसे आपले नशीब बनते. तुम्ही मला खोटा शिका म्हणता, पण लक्षात ठेवा, मी सदैव तुमची साथ देत आहे. माझ्यामुळे तुमच्या बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या चालल्या आहेत. काळजी करू नका. हातातल्या लाईन्सवर कधी विश्वास ठेवू नका, कारण ते तुमचं भविष्य दाखवत नाही. पण एक लक्षात घ्या, थोडा विचार करा ना, की ज्यांना हात नाही त्यांचं भविष्यच नसतं का? सर्वांचं भविष्य असतं. ते भविष्य त्यांच्या मेहनतीने बनवलं जातं. कधी कधी स्वार्थी होणं सुद्धा गरजेचं असतं. स्वतःची काळजी करणं सुद्धा गरजेचं असतं. फक्त दुसऱ्याच्याच नादाला लागणं पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही कोणासोबत किती पण त्याची केअर कराल तरी तो म्हणेल की हा कमी पडला. काय करायचं आहे? स्वतःवर विश्वास ठेवा. सर्व काही करा, स्वतःसाठी करा. स्वामी सांगतात, स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करणे अति आवश्यक आहे. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो तो यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व काही चांगलं होईल. खऱ्या विद्यार्थ्याला कधी सुट्टी नसते. खरा विद्यार्थी त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी सापडतो. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवर विश्वास आणि आपल्या कामात प्रेरणा हवी. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्हाला या गोष्टी कळत असतील. स्वामी सांगतात की मी त्यांचीच मदत करतो, जे मेहनत करतात, जे प्रयत्नशील असतात. आयुष्यात जो व्यक्ती सदैव प्रयत्नशील असतो, मी सदैव त्याच्या पाठीशी असतो. आयुष्यात काही गोष्टी असतात ज्या खूप सोप्या असतात. आयुष्यामध्ये मैत्रीचे धागे हे कोणत्याही बारीक धाग्यापेक्षा जास्त मजबूत धागे असते. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला अशा गोष्टी कळतील, त्या गोष्टी तुमच्यासाठी नवीन असतील, तर बऱ्याच वेळेला अशा गोष्टी कळतील ज्या तुम्हाला ऐकून थोड्या वेगळ्या वाटतील. स्वप्न अशी पहावी ज्यांना पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य दिशा ठरवता आली पाहिजे. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर परिश्रम करावे लागतात. प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास असला की स्वप्न पूर्ण होतात. कमी वेळात सुद्धा होतात. लक्षात ठेवा, आपला संकल्प ठाम ठेवा, जेणेकरून विजय मिळाला आला पाहिजे. जर विजय मिळवला तर असा मिळवला पाहिजे जेणेकरून सर्व काही चांगलं होईल. सक्सेसकडे जाताना अपयश येणे खूप गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय सक्सेस हे काय असतं हे आपल्याला कधी कळणार नाही. आपले कर्तृत्व चांगले असले की यश नक्की आपल्या पदरी मिळतं. आयुष्यात जर पुढे जायचं आहे तर जिद्द असावी लागते. स्वतःवर विश्वास आणि कष्ट करण्याची ताकद असेल तर तुम्ही कोणालाही हरवू शकता. आयुष्यात जर स्वतःवरती विश्वास ठेवून तुम्ही प्रयत्नशील असाल तर काहीही करू शकता. स्वामी सांगतात, जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही सर्व गोष्टी करू शकता. स्वतःवर विश्वास आणि कष्ट करण्याची ताकद असेल तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. प्रत्येक संकटामध्ये एक नवीन संधी शोधायची असेल. यशस्वी होण्यासाठी फक्त स्वप्न पूर्ण नाही तर त्यासाठी खरी मेहनत सुद्धा करावी लागते, हे जाणून घ्या. जिद्द आणि मेहनत या दोन गोष्टी आपल्याला यश काय आहे हे ठरवतात. संकटात खंबीर राहणे खूप गरजेचे असते. ही शक्ती आपल्याला विजयी ठरवू शकते. मनात चांगले विचार असणे सगळ्यात चांगल्या गोष्टी करते. यशस्वी होण्याचा संघर्ष करणे हा एक पर्याय असतो. संघर्ष केल्याशिवाय यशस्वी होण्याचा आनंद उपभोगता येत नाही. आपण ठरवलेले ध्येय हा सर्वात मोठा यशाचा टप्पा होय. अपयश आले म्हणून शांत बसणे मुखात असते, पण त्याला काहीतरी शिकून घेणे, मार्ग काढणे, जिद्दीने यशस्वी होणे, प्रयत्न करणे म्हणजे यशाचा मार्ग पत्करणे होय. प्रत्येक अडचणींना सामोरे जाणे, त्यावर मात करणे ही जीवनात सक्सेस मिळवणे होय. आपला विश्वास, आपला प्रयत्न आणि आपलं कष्ट हे आपले नशीब बदलत असतात. आयुष्यात आपल्या नशिबावर टोमणे मारण्यापेक्षा मेहनतीच्या जोरावर यशस्वी व्हा. आपल्या हातात असते आपले नशीब बदलण्याचे. नवीन नशीब बदलायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा.
प्रयत्न आपल्याला यशाच्या जवळ घेऊन जाऊ शकतो. यश मिळवण्यासाठी एवढे सोपे नसते, पण स्वतःवर विश्वास असले की ते सोपे होते. आयुष्यात सक्सेस मिळवण्यासाठी आपले प्रयत्न करणे कधी थांबवायचे नसते. चिकटीने अभ्यास केल्याशिवाय यशाला दुसरा कोणताही परिणाम नसतो. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवरती विश्वास लागतो. यशाच्या प्रवासात जागोजागी संघर्ष हा करावा लागतो. आपल्याला अंगी चिकाटी आणि जिद्द असणे हे यशाचे रहस्य आहे. तुमचे प्रत्येक पाऊल लक्षपूर्वक टाका. यश अधिक लवकर तुमच्या जवळ येते. आत्मसमर्पण आणि आत्मविश्वास असला की विजय नक्की होतो. आपले यश हे आपल्या हातात असते, फक्त थोडी जास्त मेहनत करणे आवश्यक असते. मनात असा निश्चय करा की मला जिंकायचं आहे, यश नक्की मिळेल. खरं स्वप्न आहे तर तुम्हाला त्यात सुद्धा यश मिळेल. स्वतःवर विश्वास असेल त्यात सुद्धा तुम्ही पुढे जाल. स्वामी म्हणतात तुम्हाला जे काही करायचंय ते तुम्ही करा, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. मग बघा सर्व तुमच्या मनाप्रमाणे होतं. अडथळे येतच राहतील, म्हणून प्रयत्न करणे कधी बंद करू नका. स्वतःवरती विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होईल. आपला आत्मविश्वास ही आपली शक्ती आहे, आपल्याला जिंकण्यासाठी पुरेशी आहे. यशाच्या मार्गात थोडे कठीण येतील, पण प्रयत्न केल्याशिवाय ते मार्गाचं दगड हटणार नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा. आपले ध्येय स्पष्ट असले की मार्ग आपोआप मोकळे होतील. विजय हा नक्की मिळतो, त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून कार्य करावे लागते. स्वामी सांगतात यशाचे शिखर गाठायचे असेल तर स्वतःला झिजवावे लागते, तरच आकाशात उंच भरारी घ्यायची इच्छा होते. आयुष्यात पुढे जायचंय तर मग काळजी करण्याची जिद्द सोडा. आकाशात उडायचे असेल तर नुसते पंख असून चालत नाही, तर उडण्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा केले पाहिजे. स्वतःवरती विश्वास ठेवून जर प्रयत्न कराल तर नक्की आकाशात उडू शकाल. आकाशात उडणे सोपे नाही, पण आकाशात उडणे अवघडही नाही. यशस्वी होणे म्हणजे नुसते जिंकणे नाही, तर त्यातून काहीतरी शिकून घेणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे होय. जिंकायचे असेल तर वेगवेगळे प्रयत्न करून पाहणे होय. आयुष्यात हरल्याशिवाय जिंकण्याचा आनंद आठवणीत राहत नाही. चुकल्याशिवाय काय चुकले आणि काय बरोबर आहे याचा फरक समजत नाही. चूक सुधारण्यासाठी चूक कराव्या लागतात, तेव्हा योग्य त्याची जाणीव होत असते. सक्सेस मिळण्यासाठी कोणताच शॉर्टकट नसतो, म्हणून प्रयत्न करणे हा एकमेव मार्ग आहे. संयमाशिवाय कोणतीही गोष्ट किंवा यश आपल्याला मिळत नाही. आपल्या संयम असणे अति आवश्यक आहे. जर स्वामी म्हणतात जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्हाला प्रयत्न केल्याने काहीही होऊ शकतं. पराभवातून यशाचा मार्ग निश्चित होत असतो. जिंकायचं असेल ते दिवस रात्र मेहनत करावी लागते, तेव्हा आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे अनेक अपयशाने प्रयत्न दडलेले असतात. संकटे येतच राहतात, त्यावर मात करायला शिकावं. तुमच्या मनात गोष्टी होतील. जिंकणे महत्त्वाचे नसते, तर त्यासाठी आपण किती प्रयत्नशील असतो हे जास्त महत्त्वाचे असते. जसे जसे स्वप्न पाहू तसे तसे त्यांना पूर्ण करण्याची हिंमत लागते. हिऱ्यासारखं चमकायचं असेल तर त्यासाठी बऱ्याच वेळेला झिजावं लागते. जिद्द आणि कष्ट आपले ध्येय साध्य करत असते. जिद्दीने आणि मेहनतीने काम करा, तुम्हाला पुढे जाण्यास कोणीही अडवू शकणार नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश असे म्हणून काहीही करू नका. अपयश आहे तर काळजी करण्याची गरज नाही. कठोर परिश्रम हे यश मिळवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. परिश्रमाशिवाय यशाचा आनंद जगता येत नाही. शिकणे आणि शिकवता येणे हे आपले चांगले जमले पाहिजे. सक्सेस मिळवण्यासाठी रोज रोज काहीतरी नवीन शिकावे लागते. प्रत्येक सक्सेसफुल माणसामागे त्याचे कष्ट आणि जिद्द आहेत. सक्सेसफुल व्हायचं असेल तर दुसऱ्याच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका. लोक बोलत राहतील, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःचे प्रयत्न करत राहा. एक दिवस तुमचा विजय निश्चित होईल. अपयश मिळाले की लोक आपली मजाक उडवत असतात, पण आपण त्यांना दुर्लक्ष करायचं. काहीतरी मिळण्यासाठी काहीतरी गमावं लागतं, तरच त्या गोष्टीची किंमत असते. जीवनामध्ये खरं सक्सेस मिळवण्यासाठी मार्गदर्शन आणि रोल मॉडेलची आवश्यकता असते. जर जीवनामध्ये योग्य मार्गदर्शन असेल तर योग्य वळणावर चालण्यासाठी मदत होते. स्वामी सांगतात एखाद्या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे आपले जीवन योग्य मार्गावर जाऊ शकते, म्हणून त्यासाठी योग्य व्यक्तीकडूनच मार्गदर्शन घ्यावे. आपला स्वाभिमान आणि आत्मविश्वास जपणे यात आपल्यासाठी खूप जास्त ताकद आहे. हीच आपली ताकद आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीवर विश्वास ठेवा. जग जिंकण्यासाठी आधी स्वतःला तयार करावे लागते, तर आपण खंबीरपणे उभे राहू शकतो. आयुष्यात काहीतरी मिळवायचे असेल तर आपल्याला नाव कमवावे लागते, तर आपला आदर्श कोण असायला पाहिजे ते आपण ठरवलं पाहिजे. आयुष्यात सतत मेहनत करा, सततच्या प्रयत्नाने यश मिळत असतं.
आयुष्यात काहीतरी मिळवायचं असेल आणि नाव कमवायचं असेल तर आपला आदर्श कोण असायला पाहिजे हे आपण आजच ठरवायला पाहिजे. आयुष्यात जर तुमचा आदर्श एखादा चांगला व्यक्ती आहे तर तुम्ही सुद्धा पुढे जाल, तुम्ही सुद्धा तुमचं नाव कमवाल. पण जर तोच एखादा चुकीचा व्यक्ती तुमचा आदर्श बनलाय, तुमचा रोल मॉडेल पूर्णपणे चुकीचा असेल तर तुम्ही सुद्धा चुकीच्या दिशेकडे जाल. दुसऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आधी स्वतःमध्ये चांगले बदल करावे लागते, जेणेकरून लोकांना आपल्याकडे काहीतरी शिकायला मिळेल. आपण एखाद्याला धडा शिकवला तर त्याला हे सुद्धा कळायला पाहिजे की आपण कोण आहो, आपली लेवल काय आहे. आयुष्यात सतत प्रयत्नशील राहा, प्रयत्नांशिवाय यश नाही. स्वामी सांगतात, गरुडासारखं उंच उडायचं असेल तर कावळ्यासारखं उंच कावळ्याची संगत सोडावी लागते. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्की समजा की तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. स्वामी म्हणतात, स्वतःवरती विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा, तुम्हाला जे हवंय ते मिळेल. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवय आहे, आणि हराल तर असे जर हरा की जणू गंमत म्हणून हरला आहात. आयुष्यात पुढे जायचे तर प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रयत्नाशिवाय कोणीही जिंकू शकत नाही. तुमचे प्रयत्न तुम्हाला यशस्वी करतील. सर्वात मोठा यश हे खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतर मिळते. स्वामी सांगतात, जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, ती खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. आता ती वेळ आलेली आहे. करा नवीन सुरुवात आणि बोला गणपती बाप्पा मोरया आणि चालू करा नवीन गोष्टीला. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आयुष्यात सतत पुढे जा. स्वामी सांगतात, समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. मनातील वादळे आपल्याला बऱ्याच वेळा अडचणीत आणतात. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पातळीवर असतात. जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करेल तो सर्व काही गोष्टी करू शकेल. ध्येयासाठी तहानलेला अतोनात व्यक्ती प्रयत्न करेल. ज्याने तुम्हाला वेडं म्हटलंय तो सुद्धा तुमच्याकडे येऊन नतमस्तक होईल. आयुष्यात पुढे जायचंय तर मग स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जा. स्वामी सांगतात, जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाईल त्याला कोणतीच गोष्ट अशक्य वाटणार नाही. जिंकण्याची मजा येते तेव्हा जेव्हा सर्वजण तुमची हरण्याची वाट पाहतात. जेव्हा लोकांना सुद्धा वाटतं की तुम्ही आता हरणार आहात, तेव्हा जिंकण्याची खरी मजा येत असते. कठीण काळात सतत स्वतःला सांगा की आपल्याला आता जिंकायचं आहे आणि जिंकल्याशिवाय आपल्याला हरायचं नाही. जेव्हा एक बीज काळोख्यातून, अंधारातून, कठोर परिश्रमातून उगवू शकते तर तुम्ही का नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, प्रयत्न करा, सर्व काही होते. अशक्य असं काहीच नाही, सर्व काही शक्य आहे. रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करायला हवा. स्वामी सांगतात, माणसाच्या आयुष्यात संकटे ही यशाचा आनंद घेण्यासाठी येतात. तुम्ही आयुष्यात काय कमवले यापेक्षा कधी गर्व न करता तुम्हाला काय कमवायचं आहे याकडे लक्ष द्या. स्वामी म्हणतात, जर तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर काळजी करू नका, मी सदैव तुमच्या सोबतीला आहे. काही वादळे तुम्हाला विचलित करण्यासाठी नाही तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकतो, स्वप्न मालक होण्याची बघा. आयुष्यात पुढे जायचं असेल तर विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार नक्की केला पाहिजे. विश्वास हा खोडरबरसारखा असतो, तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. तुमच्याजवळ उमेद आहे, तो कधीही हरू शकणार नाही. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, तुमचे आयुष्य बदलेल. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्यानं अडलं नाही. शेवटी त्याच्या पानानेही त्याची साथ सोडली, पण पट्ट्यानं बहरनं कधी सोडलं नाही. स्वामी म्हणतात, जर तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज कसली, मी सदैव तुमच्या सोबतीला आहे. श्री स्वामी समर्थ नामावरती तुम्ही विश्वास ठेवा, मी तुमची साथ देत आहे. जर तुमचा स्वामी नामावरती विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, मी सदैव तुमच्या साथ आहे. तुम्हाला काळजी करण्याची बिलकुल गरज नाही, कारण मी तुमची साथ काल देत होतो, आज देत आहे आणि उद्याही देणार आहे. एकदा का कर्तृत्व सिद्ध झालं की अपयशाने आणि संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात. अपयश म्हणजे संकट नाही, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहे. हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ सर्वात कठीण खेळ होता. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका, तर ते केल्यास तुम्ही स्वतःचाच अपमान कराल. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं यातील अंतर म्हणजे तुम्ही काय करताय. कितीही मोठा प्रतिबिंब आणि पाठिंबा असला तरी यशस्वी तो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.
स्वामी सांगतात, आयुष्यात अडचणी प्रत्येकाला येतात. तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुमचे ध्येय खूप लहान आहे, लक्षात ठेवा. पैज लावायची असेल तर स्वतःसोबत लावा की. जिंकाल तर स्वतःचाच आत्मविश्वास जिंकाल आणि हराल तर स्वतःचा अहंकार हराल. शून्यातून देतो येते किंमत, फक्त त्यापुढे एक होऊन उभं राहता आलं पाहिजे. स्वप्न मोफत असतात, फक्त त्याचा पाठलाग करताना आयुष्यात त्यांची बरीच किंमत मोजावी लागते. रुद्राक्ष असो वा माणूस असो, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळं काही शक्य आहे. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर आयुष्यात अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हाही अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील. यशस्वी होण्याची तुमची इच्छाशक्ती अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. छत्री पावसाला कधीच थांबवू शकत नाही, पण पावसात थांबवण्याचं धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते. समुद्रातलं सगळं पाणी कोणालाही जहाजात बुडवू शकत नाही, पण त्या जहाजाने जर ते पाणी त्याच्या आत येऊ दिलं तर त्याला बुडण्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. तसंच जगातील सर्व नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही, पण जेव्हा तुमच्या ते मनात प्रवेश करतात तेव्हा तुम्ही स्वतःहून हरता. काही हाती लागत नाही तेव्हा मिळतो अनुभव. लक्षात ठेवा, बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करा. स्वप्न ती नव्हे जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती आहे जी तुम्हाला झोप लागू देत नाहीत. जर माणसाला फसवण्यात एखाद्या तुम्ही यशस्वी झाला तर जास्त खुश होऊ नका, तो मूर्ख नाही. कारण हे समजून घ्या की तुम्ही पूर्णपणे विश्वासघाती आहात. त्याने तुमच्यावर विश्वास केलता, पण तुमची तेवढी लायकी नव्हती की तुमच्यावर विश्वास करायला हवा. भीती ही आयुष्यात भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावर आहे. खूप कमी लोक आहेत आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कडू आणि अनुभव शिकवून देतात. पुन्हा जिंकायची तयारी तिथून करा जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त असतील. आयुष्यात यशाचा उत्तम मार्ग म्हणजे एक अजून प्रयत्न करणे होय. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा माणसाला दुनियेतील माणसे दाखवतो. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण वाचतील. आयुष्यात पुढे जायचे तर स्वतःवर विश्वास ठेवा. तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा माणसे किड्या खात असतात. तलावात जेव्हा पाणी सर्व भरतं तेव्हा तेच तलावातील कोरडे माशांना आपण खात असतो. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनायचंय. चांगल्याने चांगलं निर्माण होतं तर वाईटातून वाईट निर्माण होतं. अडचणी असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणी जाण्यासारखे आहे. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्या कुंभारच्या प्रत्येक कुत्र्यावर जे दगड मारून थांबताय तुम्ही त्यांना टाळायचे आहे आणि त्यांच्यासाठी एक बिस्कुट घेऊन सोबत जायचे आहे. वादळ जेव्हा येतात तेव्हा ते सर्व काही अस्त्रवस्त्र करतात. आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे, जिंकायचं आहे, म्हणून आपल्याला सदैव प्रयत्नशील राहावं लागेल. स्वामी म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेवा. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. पहिले स्वप्न भंग झाल्यावर दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत ठेवणे म्हणजे जीवन होय. एकमेकांविषयी बोलण्यासाठी एकमेकांना बोला, तुमचे खरे गैरसमज दूर होतील. कधी कधी काही चुका माणूस आयुष्यभर अर्थ समजून देतो. आपले कधीही एखाद्यावर विश्वास असेल तर तो तोडणार नाही, हे लक्षात घ्या. आपला कोण आणि द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी एक कारण असतं. एक तर त्याला तुमची भीती वाटते, 2 तो स्वतः तुमचा द्वेष करतात, 3 म्हणजे त्यांना तुमच्यासारखी व्हायचंय. स्वामी सांगतात, रस्ता भटकला असाल तर योग्य रस्ता निवडा, हीच वेळ आहे. एकदा का वेळ गेली की रस्ता निवडायला वेळ मिळणार नाही. एका वेळी एक काम करा, पण असे करा की त्याला जग दखल घेईल. आयुष्यात पुढे जा, क्षेत्र कोणतेही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी असे आयुष्यात अटळ असते. क्षेत्र कुठलेही असू द्या, स्वतःवर विश्वास ठेवा. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारी लोक कधी कारण सांगत नाहीत. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट किंवा अस्वीकार केलं असेल तर निराश होऊ नका, कारण त्यांची लायकी नव्हती तुमच्यासारख्याला वापरायची. तुम्ही तर खूप क्वालिटी आयटम आहात. जेवढं मोठं व्हायचंय तेवढं मोठं ध्येय करून प्रयत्न करा. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर संपतो, हातावर पडला तर चमकतो, शिंपलीत पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक त्याच्या संगतीचा असतो. आत्मविश्वासाने
विश्वासाचा अभाव हे अपयशाचे खरे कारण आहे. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही त्या मुंगीच्या पायाला चावू शकत नाही. म्हणून जीवनात कुठलं छोटा समज ठेवू नका, कारण जे तुम्ही करू शकता कदाचित ते दुसरं कोणी करू पण शकत नाही. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळू जाणे चांगले. माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला मात्र काळ लागून जातो. स्वामी म्हणतात, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. आयुष्यात तुम्हाला यशस्वी व्हायचंय तर नक्की व्हाल. फक्त स्वतःवरती विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवा, सर्व काही होईल. श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेवा. स्वामी सदैव तुमच्या सोबत असतील. स्वामी तर कालही तुमच्या सोबत होते, स्वामी आजही तुमच्या सोबत आहेत आणि स्वामी उद्याही तुमच्या सोबत असतील. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मी काल तुमची साथ दिली, मी आज तुमची साथ दिली, मी उद्याही तुमची साथ देत असणार आहे. फक्त तुमचा श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास राहू द्या. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल जर तुमचा स्वामीच्या श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास असेल. काळजी करू नका, श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा आणि मग बघा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. श्री स्वामी समर्थ म्हणा. स्वामी समर्थांच्या नामावरती विश्वास ठेवा. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात. ते कधीच आपली साथ सोडत नाही, त्यामुळे त्यांचे नामस्मरण कधी करायला विसरू नका. स्वामी सांगतात, मी कालही तुमच्या पाठीशी होतो, मी आजही तुमच्या पाठीशी आहे आणि मी उद्याही तुमच्याच पाठीशी असणार आहे. फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी मी नक्की बनवणार आहे. काळजी न करता प्रयत्न करणे यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग होय. आयुष्यात अडचणी येतील, त्या अडचणींना न घाबरता प्रयत्न करा. नक्की आयुष्यात तुम्ही खूप पुढे जाल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात पुढे जाण्याचा याच्यापेक्षा दुसरा कुठलाही सोपा मार्ग नाही. आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर प्रयत्न करा, त्याच्याशिवाय दुसरा उत्तम मार्ग तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा आणि पुढे चला. आयुष्यात यापेक्षा सोपा मार्ग तुम्हाला कुठलाच मिळणार नाही. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून प्रयत्न कराल तर नक्की आयुष्यात खूप पुढे जाल. त्यामुळे श्री स्वामी समर्थ म्हणा आणि योग्य दिशेला प्रयत्न करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी आपल्याला अशक्य गोष्टीतून सुद्धा बाहेर काढतील. फक्त आपला विश्वास त्यांच्यावरती असायला हवा. स्वामीवरती ठाम विश्वास ठेवा. स्वामी सर्व काही आपल्या मनाप्रमाणेच करतील. स्वामी तर सदैव आपल्या सोबतीशी आहेत. आपला त्यांच्यावर विश्वास असायला हवा, मग सर्व काही आपल्या मनाप्रमाणेच होते. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामी नामाच्या मंत्राचा जप केल्याने सर्व काही गोष्टी शक्य होतात. अशक्य असं आपल्या जीवनात कुठलीच गोष्ट नाही. स्वामी नामावर विश्वास ठेवल्याने सर्व गोष्टी शक्य होतील. श्री स्वामी समर्थ म्हटल्याने आपल्याला आयुष्यात अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होताना दिसून येतील. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. मी कालही तुझ्या सोबत होतो, मी आजही तुझ्या सोबत आहे आणि मी उद्याही तुझ्या सोबत असेल. फक्त तुझा विश्वास असायला हवा. काळजी करू नको, मी सदैव तुझ्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेव. मग बघ तुझं सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे करेल. आयुष्यात अनेक वेळा अशा अडचणी तुमच्या जीवनात येतील, तेव्हा सर्व काही तुमच्या मनाविरुद्ध होईल. पण जर स्वतःवर विश्वास ठेवला तुम्ही तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. स्वामी म्हणतात, एकदा स्वतःवर विश्वास ठेवून बघा, मग बघा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं का. आयुष्यात अडचणी बऱ्याच आहेत, पण त्या अडचणीच्या काळात स्वतःला पुढे नेण्यासाठी मेहनत करणे हे जास्त गरजेचं आहे. पहिले स्वप्न भंग झालं तरी दुसरं स्वप्न बघून सुरुवात करणं, याला तर जीवन म्हणतात. आयुष्यात हेच तर प्रवास आहे. याच तर प्रवासाला आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत न्यायचं आहे. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. जर तुम्ही प्रयत्नशील असाल तर यशस्वी नक्की व्हाल. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढं करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल आणि हसा इतकं की आनंद कमी पडेल. आयुष्यात सतत मेहनत करा आणि पुढे जा. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा स्वीकार करा आणि जे तुमच्यावर स्वतःवर विश्वास ठेवते त्याला नेहमी चांगलं म्हणा. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक भेटलेली पुस्तकं आणि दोन वाचलेली माणसं. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दल मनात वाईट विचार घेऊ नका, कारण आपल्याला या जगात खोटं बोलणारे खूप लोक आहेत. न हरता न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी नशीब हारत नाही. लक्षात ठेवा, नशीब त्यांच्या समोर जिंकतं ज्यांच्या समोर प्रयत्न आणि जे यशस्वी होण्यासाठी प्रयत्न तर सोडा मेहनत सुद्धा करत नाहीत. हरला म्हणून लाजू नका आणि जिंकला म्हणून माजू नका. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही.
कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधी निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी कडक उन्हात उभं राहावं लागतं. ध्येय उंच असेल की झेप देखील उंच घ्यावी लागते. आयुष्यात प्रयत्न करा. आत्मविश्वासाचा अभाव हे अपयशाचे खरे कारण आहे. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधी विश्वास ठेवणार नाही. तुमच्या अपयशातून कवटाळून बसू नका. तुम्हाला शिकायचं असेल आणि पुन्हा जायचं असेल पुढे, तर स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करा. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करेल, पुढे जाईल, तो आयुष्यात नक्की यशस्वी होईल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. मी तुझी साथ सदैव देत आहे. कालही मी तुझी साथ देत होतो, मी आजही तुझी साथ देत आहे आणि मी उद्याही तुझी साथ देणार आहे. माझ्या प्रिय मुला, तुला काळजी करण्याची गरज नाही. मी तर सदैव तुझ्या सोबतीला आहे. श्री स्वामी समर्थ म्हणा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. स्वामी समर्थांच्या शक्तीवरती विश्वास ठेवा. ते आपली साथ सदैव देत आहेत. त्यांच्यावर आणि त्यांच्या शक्तीवर ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी सर्व काही शक्य आहे. होय, स्वामी आपल्या पाठीशी आहेत, या गोष्टीवर विश्वास ठेवा. अशक्य असं काहीच नाही. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. जर स्वतःवर विश्वास ठेवला तर सर्व काही होऊ शकतं. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्ही काळजी करू नका. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. तुम्हाला जे काही पाहिजे ते मिळेल. स्वामी म्हणतात, मी तुमची कालही सेवा करणार होतो. मी तुमची कालही मदत करणार होतो. तुमची आजही मी मदत करणार आहे. प्रत्येक काळात तुमची सदैव साथ देत असणार आहे मी. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि मग बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. आत्मविश्वासाचा अभाव असणे हे अपयशाचे खरे कारण आहे. या जगात काही लोक याच कारणाने अपयशी होत आहेत. तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर आत्मविश्वासाचा अभाव नसायला हवा. आत्मविश्वास आयुष्यात भरपूर असायला हवा. आत्मविश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होते. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. आत्मविश्वास असेल तर सर्व काही करता येते. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. स्वामी सदैव आपले सर्व काही प्रयत्न साथ सोबत असतील. आयुष्यात आपल्या प्रत्येक अडचणीत स्वामी आपली साथ देतात आणि कालही त्यांनी आपली साथ दिली, आजही ते आपली साथ देत आहेत आणि उद्याही ते आपली साथ देतील. या गोष्टीवर विश्वास ठेवा. स्वामी कधीच आपली साथ सोडत नाहीत. त्यांनी तर सदैव आपली साथ दिली आहे. या गोष्टीवर आपला विश्वास बसायला हवा.